वाघ्या कुत्राच्या समाधीबाबत इतिहास तज्ञांचं मत घेणं गरजेचं आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। अरबी समुद्रातील शिवरायांच्या स्मारकाबाबत गप्प का असा सवाल मात्र उद्धव ठाकरे यांनी केला। कुत्र्याच्या स्मारकावरून भांडण्यापेक्षा शिवरायांच्या स्मारकावर कोणी बोलत का नाही असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केलाय। रायगडावरची वाघ्या कुत्र्याची जी काही समाधी किंवा जे काही स्मारक आहे त्याबद्दल इतिहास तज्ञांचं मत घेणं गरजेचं आहे आणि पाहिजे तर एक कमिटी नेमा, काय वाटेल ते करा, ठेवायची ते ठेवा, उखडायची ते उखडा, परंतु त्याच्यावरनं एवढी पेटवापेटवी करण्याच्या आधी अरबी समुद्रातल्या शिवछत्रपतींच्या स्मारकाबद्दल एवढे कोण उठत का नाही हा प्रश्न माझ्या मनाला पडलेला आहे। संपूर्ण राज्याने सत्ताधाऱ्यांनी विचारलं पाहिजे की हे कुत्र्याच्या समाध्या वगैरे ह्याच्यावरनं भांडण्यापेक्षा छत्रपतींच्या स्मारकाचं ज्याचं जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे, ज्याला मी सुद्धा उपस्थित होतो, त्या जलपूजनाचं काय करायचं का? स्मारकावरती पाणी सोडले तुम्ही। संभाजीराजेंनी भूमिका घेतली आहे वाघ्या कुत्रा काढावा, बरोबर। माझी भूमिका आहे की त्याच्या खोलात जा, तो विषय समजून घ्या। वाघ्याची अडचण आहे की होळकरांच्या नावाची अडचण आहे हा विषय समजून घ्या। जर होळकरांच्या नावाची अडचण नसेल तर वाघ्याचं तथ्य समिती नेमून तुम्ही समोर आणा, जी काय फॅक्ट असेल ती सगळेजण स्वीकारू येते। असं रायगड हे संरक्षित स्मारक आहे आणि संरक्षित स्मारक असताना त्या बाबतीतले सगळे निर्णय हे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट, पुरातत्व विभाग हा या ठिकाणी घेत असतो। जुने अभिलेख काय आहेत, या किल्ल्याचा पूर्व इतिहास पुरातत्व विभागाकडे त्याचे काय काय लेखे उपलब्ध आहेत, या सगळ्या गोष्टी पुरातत्व विभाग तपासेल आणि त्या अनुषंगाने त्यांचा जेव्हा अहवाल राज्य सरकारकडे येईल त्यानंतर राज्य सरकार योग्य भूमिका घेईल। आता याच्यावरती वाद उत्पन्न करणं किंवा वाद उपस्थित करणं योग्य नाही।